नमस्कार नमस्कार मंडळी, या कार्यक्रमामध्ये मी अरुंधती भालेराव सर्व दर्शकांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो. या कार्यक्रमामध्ये आपण देखील या नामवंत व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी थेट सहभागी होऊ शकता, कारण नमस्कार मंडळी म्हणजे आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर. आपल्याला जर आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर 25422222, 25452222 आणि 25362222 या दूरध्वनी क्रमांकावर आपण आमच्याशी जरूर संपर्क करावा. मंडळी, उद्योजकांच्या जागतिक मराठी परिषदेमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीने 100 कोटीच्या वर उलाढाल करणारे किती मराठी उद्योजक या ठिकाणी आहेत असा प्रश्न विचारावा आणि एकही हात वर येऊ नये. पण त्याच क्षणी मी 100 कोटींच्या वर पुढच्या 10 वर्षात माझ्या उद्योगाला नेऊन दाखवणार, एवढी आर्थिक उलाढाल करणार, असं पाणीदार उत्तर ज्या उद्योजकांनी दिलंय ते आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. तुम्हाला त्यांचं नाव परिचित आहे. ठाणे, महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर आपल्या उद्योगाच्या माध्यमातून ज्यांनी ठाण्याचंही नाव उंचावर नेलं ते अतिशय मोठे असे उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आमच्या स्टुडिओमध्ये सर आपलं मनपूर्वक स्वागत. पितांबरीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. जाणून घेणार आहोत काही महत्त्वपूर्ण टिप्स त्यांच्याकडून. ज्यांना कोणाला उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल आणि उद्योग क्षेत्रात नाव मिळवायचं असेल त्यांच्यासाठी आजची चर्चा खूपच महत्त्वाची राहणार आहे. चला तर मग आपण रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी संवाद साधूया. आपल्याला देखील पुन्हा एकदा आवाहन करते, आपल्याला देखील आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर 25422222, 25452222 आणि 25362222 या दूरध्वनीवर आम्हाला लगेचच संपर्क करा. चला तर मारूया रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. सर, पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. आत्ता ज्या प्रस्तावनेने या कार्यक्रमाची सुरुवात केली की 100 कोटींच्या वर उलाढाल करणारे मराठी उद्योजक कोण आहेत असं विचारल्यानंतर एकही हात वर झाला नाही. पण त्याच क्षणी तुम्ही हे आव्हान स्वीकारलं, काय वाटलं नक्की त्यावेळी? उद्योजकांच्या नेहमी टर्नओव्हर हा मोजला जातो, म्हणजे तुमचा खरं तसा टर्नओव्हरशी संबंध नाही, पण एकच मापदंड जर का बघितला तर तुम्ही किती व्यवसाय तुमची व्याप्ती आहे हे टर्नओव्हरवरनं लक्षात येतं. आणि ती जागतिक मराठी परिषदेची वार्षिक सभा होती आणि त्यावेळी विचारल्यानंतर एकही हात वरती नाही. आमचा त्यावेळी टर्नओव्हर 10 कोटी होता. आणि त्यावेळी कधी असा विचार केला नव्हता की आपला टर्नओव्हर 100 कोटी वगैरे आपण करू, कारण आपल्याला असं की ग्राहकाचं समाधान, आपली कॅपॅसिटी. पण एकदम असं विचारल्यानंतर लक्षात आलं की नाही, आपण खूपच अजून उद्योग क्षेत्रामध्ये खूप लहान आहोत. आणि टाटा, बिर्ला किंवा असे मोठे उद्योजक तर त्यांचे 4,000, 5,000, 10,000 कोटीचे टर्नओव्हर असतात किंवा होते, माहिती होतं. पण 100 कोटी हा एक बाबा तरी मोजणं नाही तर काय, बाकीचे खिचगंटीत पण नसतात. म्हणजे अनेक छोटे उद्योग करत असतात आणि आयकॉन म्हणजे मराठी उद्योजकांच्या याच्यामध्ये की त्यांनी काहीतरी ठसा की त्यांच्याकडे बघून अजून लोकांना उद्योग करावा असं वाटेल, म्हणून तो त्यांचा प्रश्न होता. तो म्हणून मी लगेच हात वरती केला की म्हटलं आज जरी आमचा उद्योग 10 कोटी असला तरी पुढील 10 वर्षामध्ये आम्ही 100 कोटीपर्यंत आम्ही नक्की नेऊ. आणि मी असं तुम्हाला आश्वासन देतो, असं मी त्यांना म्हटलं की अजून माझ्यासारखेच 5-10 लोक तरी तयार होतील. आणि मग नंतर तिथून ठरवलं की आता मग सगळं प्लॅनिंग केलं की 10 वर्षामध्ये 100 कोटी करायचं. आणि मला सांगायला आनंद होतो की याच वर्षी आम्ही आमचा टर्नओव्हर 100 कोटीपर्यंत आम्ही नेलेला आहे. बरं, अभिनंदन. त्याच्यासाठी खूप प्लॅनिंग तुम्ही केलं असेल, कारण असे अनेक मला वाटतं छोटे मोठे उद्योजक असतील की ज्यांचंही असं भव्य दिव्य काहीतरी स्वप्न असेल. तर आता ह्या पुढच्या प्रश्नातनं कदाचित त्यांना एक याच्यातनं खूप छान शिकायला मिळेल की 100 कोटीची उलाढाल करण्या इतकं ते टार्गेट गाठण्यासाठी खूप प्लॅनिंग तुम्हाला करावं लागलं असेल. तर कशा प्रकारे तुम्ही थोडक्यात सांगा की तयारी केलीत? एखादा आपल्याला टर्नओव्हर आणि त्याला वेळेचं जेव्हा बंधन असतं तर त्यावेळी आपल्याला असलेले
सगळ्याच रिसोर्सेस आपण म्हणतो ज्यांना, की आपल्याला फॅक्टरी किती आहेत, आपल्याकडे माणसं कशी आहेत, आणि उद्योजकतेमध्ये नेतृत्व म्हणजे आपण एकटा उद्योजक काही करू शकत नाही, तर बरोबर. तुम्हाला टीम बिल्डिंग करावं लागतं. आणि टीम बिल्डिंग म्हणजे आपल्याकडचे जे सगळे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडचे जे लोक आहेत तर त्याचे जे प्रमुख असतात सर्व डिपार्टमेंट म्हणजे फायनान्स असेल, R&D असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, तर ह्या सगळे तुम्हाला त्या उंचीचे लोक लागतात, कारण तो तेवढा बिझनेस करायचा म्हणजे तुम्हाला तेवढी टेन्शन्स येत असतात, तुम्हाला फॅक्टऱ्या वाढवाव्या लागतात, आणि त्याचं तुम्हाला एक गणित की हे आपण समजा महाराष्ट्रामध्ये विकतोय किंवा 3 राज्यांमध्ये आम्ही विकत होतो पितांबरी, की 10 राज्यांमध्ये 12 राज्यांमध्ये आपल्याला विकायला लागेल, म्हणजे 12 राज्यांमधल्या मग जाहिरातीची माहिती, तिथे कुठले लोक आपली पितांबरीचे ग्राहक कुठला असेल आपला, असं सगळं नियोजन. मग तिथे आम्ही बद्दीला एक फॅक्टरी चालू केली हिमाचलमध्ये झाली. काही पुण्यातल्या काही संस्था त्यांनी असं आम्हाला त्याच्यावरती काही पत्र आली की बायकांनीच कामं करायची का, अच्छा. म्हणजे त्यांना ते तुम्ही बायकांना कुठेतरी कमी लेखताय. म्हटलं नाही, प्रशांत दामलेला आम्ही भांडी घासताना दाखवलेलं आहे, म्हणजे पुरुषांनी सुद्धा कामं केली पाहिजेत, आणि गृहिणी घरी नसेल तर कारण सांगता का नाही, असं आम्ही म्हटलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि पितांबरीच्या मदतीने झटपट ते होऊ शकणार आहे. ते ऐकल्यानंतर मग त्यांचा सगळा विरोध नाहीसा झाला, पण त्यामुळे सुद्धा खूप त्याला प्रसिद्धी मिळाली होती. सर, या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की तुमचे वडील हे तसं ठाण्यामधलं खूप बडं प्रस्थ होतं, परंतु वडिलांच्या व्यवसायामध्ये न जाता स्वतःचाच व्यवसाय अगदी करायचा आणि शून्यापासून त्या व्यवसायाची सुरुवात करून त्याला पुढे न्यायचं. मला वाटतं तुम्ही रसायनशास्त्र ह्या विषयामध्ये पदवी घेतली, आणि मला वाटतं वयाच्या 20व्या वर्षीच फार लवकर तुम्ही व्यवसायामध्ये आलात. तर सुरुवातीपासूनही ठरवलं होतं का की नोकरी करायची नाही, व्यवसायच करायचा आणि अशाच प्रकारचा व्यवसाय करायचा? नाही, आम्ही व्यवसायात 20व्या वर्षी नाही, व्यवसायात आम्ही आधी झालो शाळेत असताना, कारण बाबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. अच्छा. आणि एखाद्या घरामध्ये व्यवसाय असला की तुम्हाला त्याच्यातली जी काही कामं असतील तुम्हाला करावीच लागतात. आता उदाहरण म्हणजे ट्रान्सपोर्टच्यासाठी आम्हाला टेम्पो आमच्याकडे होते, ट्रक होते, तर ते बाबा समजा काही पूजा करतायत किंवा बाहेर गेले तर मग ते टेलिफोन आपल्याला घ्यायला लागून ते निरोप लिहून ठेवायला लागायचे. त्याच्यानंतर गाड्या कधी बंद पडल्या तर दुरुस्ती करण्यासाठी पेट्रोल पंपावरती जायचंय, गॅरेजमध्ये गाडी घेऊन जायचे, कारण ड्रायव्हरवरती सोपून चालत नाही. तर अशा प्रकारची सगळी कामं करावीच लागायची त्या ह्याच्यासाठी. तर ती बाबांबरोबर मी ट्रान्सपोर्ट ते स्वतः गाडी चालवायचे. बाबांचं मोठेपण म्हणजे की स्वतः ते गाडी जवळ 10 वर्ष चालवत होते, आणि त्यावेळी मी त्यांच्याबरोबर सुट्टीमध्ये, मे महिन्याची सुट्टी जूनमध्ये शाळांना सुट्टी असायची तेव्हा मी त्या टेम्पोमधून त्यांच्याबरोबर जायचो. आणि मग गाडी लोड अनलोड होत असताना अनेक फॅक्टऱ्यांच्या त्यांचं डिस्पॅच डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन हे मला कुतूहल असायचं, आणि त्यावेळी मग कुठेतरी मनामध्ये असं एक निर्माण झालं की नाही, आपलं सुद्धा काहीतरी उद्योग, आपण ह्या जशा कंपन्या आहेत, मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या कंपन्या होत्या, केमिकलच्या मॅन्युफॅक्चरर होते, अगदी घर सामान सुद्धा आम्हाला न्यायला लागायची, तर ती सगळी बघत असताना की आपण पण उद्योग करावा असं, म्हणजे व्यावसायिक होण्याचं बाळकडू हे घरामध्येच तुम्हाला मिळालं. ह्या टेम्पो बरोबर जात असताना मला मिळालं. आणि मग जसं तुम्ही आता विचारलं की तुम्ही ठरवलं होतं का, तर एकदा आम्ही असंच गप्पा मारत रात्री जेवण झाल्यानंतर बाबा खूप किस्से सांगायचे त्यांच्या व्यवसायाच्या मधले सगळे. तर ते एकदा किस्सा सांगत असताना त्यांना एकदम असं मनामध्ये आलं, आमचं धुबेडीतलं त्यावेळी घर झालेलं होतं, आणि त्यांनी असं एक सगळा हिशोब मांडला की हे आपलं घर आहे किंवा गाडी आहे किंवा हे जे काही एक स्टेटस आपल्याला आता आहे हे जर का राखायचं असेल तर 12,000 रुपये महिन्याला तुला मिळवावे लागतील, असं त्यांना काय टार्गेट. टार्गेट त्यांनी सांगितलं. आणि मी BSc झालो होतो, आणि माझं असं लक्षात आलं की BSc नोकरी जर का आपण केली तर 3,000 पेक्षा आपल्याला कोणी जास्त पगार देणार नाही, साधारण 88 सालची गोष्ट असेल. बरोबर. तर 3,000 म्हणजे खूप झाला पगार त्यावेळी. आणि मग मला त्याच वेळी नक्की असं झालं की जर का आपल्याला 12,000 रुपये मिळवायचे असतील तर व्यवसायच केला पाहिजे, म्हणजे नोकरी करून काय अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. आणि मग तसं आपण किल्ल्याचे दोर कापून टाकलेले होते त्यावेळी की नोकरी नाही, व्यवसायच करायला पाहिजे. आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये खूप सारखं फ्लक्च्युएशन असायचं, म्हणजे प्रत्येक एखादा कॉन्ट्रॅक्ट असतं, ते काही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला 3 वर्षासाठी मिळतात, काही कॉन्ट्रॅक्ट तुमची 1 वर्षासाठीचीच असतात. तर तो धंदा असा थोडा, आणि रिस्क पण असतो, म्हणजे तुम्ही ड्रायव्हरवरती अवलंबून असता, गाड्या जात असतात, तुम्ही पूर्णच अवलंबून असता. आणि तो जो त्यावेळेचा आणि त्यावेळी अनेक लोक ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये आलेले होते, आणि मग असं वाटलं की हा थोडा अशाश्वत थोडंसं आहे की काय, मग आपण काहीतरी स्टेबल एखादा बिझनेस काहीतरी करावा. आणि मग बाबांनी त्यावेळी मला एक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होताच, म्हणजे काही नाही झालं तर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचाच होता अशी खुणगाट होतीच मनामध्ये. तर त्याने मोझॅक टाईल्स एक युनिट होतं डोंबिवलीला, त्यांच्या मित्राचं, ते बंद पडलेलं युनिट होतं. तर ते तू चालवून बघ, म्हणजे तुला उद्योगाची जरा एक अनुभव अंदाज येईल.
आणि मला कसलाही अनुभव नव्हता आणि मग मी त्या मोझॅक टाईल्सच्या तिकडे डोंबिवलीला रोज जायचो ट्रेन मधून. आणि तो तिथे मग काहीच अनुभव नाही आणि बाबांनी, माझे काका होते एक, आणि सगळं ते मशिनरी दुरुस्त करण्यापासून सगळे आम्ही ते युनिट चालू केलं. पण तिथे एक असं हे झालं गोष्ट की व्हाईट मोझॅक टाईल्स आणि ग्रे, म्हणजे आता जसे आता मार्बल किंवा ग्रॅनाइट असतात त्याच्यावर जे मोझॅक टाईल्स त्या सिमेंटच्या वरती अशा रंगीत चिप्स असतात, त्या बसवून त्याला मग पॉलिश करून त्या लावायच्या. तर तिथे बारीक पावडर वापरायच्या ऐवजी मी जाड पावडर वापरली. त्याच्यामुळे काही ब्लॉक मधल्या लोकांना दिलेल्या लाद्या ज्या होत्या त्या आम्हाला पूर्ण बदलून द्याव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये खूप आमचं नुकसान झालं, खूप असं नुकसान झालं. आणि ते भरून येण्यासारखं नव्हतं आणि मग ते पहिलं अपयश. त्यामुळे मी एकदम असं खचून गेलो होतो की आपल्याला उद्योग करता येईल की नाही. आणि मग तो मग आम्ही बंद केला, ती फॅक्टरी विकून टाकली. आणि पण बाबाने आमच्या इथे घरामध्येच 1000 फुटाची जागा ठेवली होती. तिथे मी काही प्रयोग चालू केले होते, कारण रसायनशास्त्राची पदवी घेतलेली होती की लिक्विड सोप म्हणा किंवा मेणबत्त्या किंवा आमचे एक फ्युएल असतं बुफे पार्टीसाठी, ते आम्ही तयार करत होतो. मग दुसरा व्यवसाय करायचा ठरवला की ज्याच्यामध्ये मी काही शिक्षण घेतलेलं होतं. आणि मग त्यावेळी मला असं एक लक्षात आलं की व्यवसायातलं आपल्याला काहीही माहिती नाही आहे. आणि मग DBM करायचा मी निर्णय घेतला. मी त्यावेळी मी बिझनेस मॅगझिन वाचत होतो, इकॉनॉमिक टाइम्स वाचत असायचो आणि त्यावेळी सगळ्या उद्योजकांच्या मुलाखती त्याच्यात द्यायच्या. आणि मॅनेजमेंट हा एक शब्द सतत यायचा की मार्केटिंग मॅनेजमेंट, मटेरियल्स मॅनेजमेंट, पर्सनल मॅनेजमेंट. मग आपल्याला मॅनेजमेंट मधलं काहीच माहिती नाही, म्हणून मग डिप्लोमा केला आणि तो ठाणा कॉलेजलाच केला मी. आणि मग तो पितांबरीचा, म्हणजे पितांबरी हा शब्द नंतर आला. त्यावेळी आम्ही इन्स्टिट्यूशनल सेल करत होतो, म्हणजे सगळ्या हॉटेल्सना मग आम्ही सप्लाय सुरू केले. आणि त्या ठिकाणी शिकत असताना मग मला ते कन्झ्युमर प्रोडक्ट हा विषय समजला, FMCG. आणि मग ते आम्ही हॉटेल्सना सप्लाय करत होतो पितांबरी कॉप्शनच्या नावाने. मग ह्याच्यातलं एखादं उत्पादन आपल्याला कन्झ्युमर प्रोडक्ट झालं तर त्याला शाश्वत आपल्याला मार्केट मिळेल. आणि मग ते ऑप्शन मधनं मग पितांबरी नाव देऊन मग आम्ही तो व्यवसाय सुरू केला. तुम्ही आता म्हणालात की घरी एक्सपेरिमेंट तुम्ही केले, अजूनही तुम्ही सतत प्रयोगशील राहून सतत काहीतरी प्रयोग करता. मध्ये मी असं ऐकलं की सोनचाफ्याच्या फुलांवर पण तुम्ही आता काहीतरी प्रयोग केलेला आहे, तर ते काय आमच्या दर्शकांना जरा सांगा की कुठल्या तरी केमिकल मध्ये घातल्यावर ती फुलं वर्षानुवर्ष तशी राहतील, तर त्याचं पण जरा सविस्तर आमच्या ग्राहकांना सांगा. उद्योजकांना सतत आपली जी प्रोडक्ट असतात, तर एखादं प्रोडक्ट प्रसिद्ध झालं की कॉम्पिटिटर आपोआपच त्या तसं प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि त्यावेळी सतत आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करत न्यावी लागते, प्रत्येक उत्पादकालाच हे करावं लागतं. तर आम्ही पितांबरीचं सुद्धा आमचं ते फॉर्म्युलेशन आहे किंवा पॅकेजिंग आहे, तर त्याच्यात सुद्धा सातत्याने दरवर्षी असं म्हटलं तरी चालेल की काही ना काहीतरी थोडेफार बदल अधिक चांगले, म्हणजे ते त्याचं जे चकाकी आहे पितांबरीची ते अधिक काळ राहावी, ती लगेच अजून लवकर यावी, हाताला कुठे लोकांना त्याचं त्रास होऊ नये, ते कण बारीक असावेत, ह्याच्यासाठी सतत संशोधन चालू असतं. आणि इतर उत्पादनांसाठी सुद्धा, जसं पितांबरी बार आला, पितांबरी सॅनिटॉल आलं किंवा रुपेरियमचं आहे उत्पादन. तर आम्ही आता ॲग्रो डिव्हिजन असं एक केलं होतं की आपण म्हणतो की सगळे लोक शहरांमध्ये आले तर खेडी ओस पडतील. तर बाबांचं पण एखादं स्वप्न होतं आणि आम्हाला पण असं वाटत होतं की कोकणामध्ये आमचं, मी शेतकरी आहे आणि चाफ्याचं दापोली खेड रस्त्यावरती आम्ही जागा घेतली आणि चाफ्याची फुलं लावली, झाडं लावली आहेत, तर त्याचा अर्क काढायला त्याचे अत्तर वगैरे बनवावीत असं आमचं एक मनामध्ये आहे. तर तोपर्यंत जी आता फुलं येत होती, कारण दापोलीहून दादर मार्केट किंवा ठाणा मार्केटला जर का आणली तर तोपर्यंत ती कोमेजून जातात. बरोबर. तर तिथे आपल्या ज्या बाटल्या असतात किसानच्या, केचपच्या किंवा अशा, त्या रिसायकल बाटल्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुरटी किंवा त्या तत्सम जर का द्रव्य घेतलं, पण ते सील करावं लागतं, बाटलीचं झाकण उघडायचं नाही. तर आता मी ते गिफ्ट म्हणून तसं मी करतोय आणि त्याला मी चंचल चाफा असं त्या प्रोडक्टला नाव. तुमचे सगळे नावं खूप छान असतात प्रत्येक वेळेला. या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक ठिकाणी तुम्ही व्याख्यान द्यायला जाता, एक अतिशय यशस्वी असे तुम्ही उद्योजक आहात. तुम्ही म्हणालात की आजूबाजूचं सगळं पाहून तुम्हाला DBM करावंसं वाटलं, मग ह्या क्षेत्रामध्ये PhD करावी असं नाही का वाटत आहे की इतरांना त्याच्यातनं काहीतरी अनुभव मिळावा म्हणून प्रबंध लिहावा? प्रबंध लिहायचा आता मी त्याची एक छोटी सुरुवात अशी केली की मनी वेल म्हणून एक मॅगझिन आहे आणि त्याच्यामध्ये जे आपले अनुभव असतात त्याला थोडी त्याची सुद्धा म्हणजे थेअरीची पण थोडीशी जोड लागते. तर मार्केटिंग हा सगळ्यांचा, जसा फायनान्स हा एक कठीण प्रश्न असतो उद्योजकांचा, तसं मार्केटिंग हा एक मोठा प्रश्न असतो. तर 7 P's असा एक मी आता माझं लेखमाला आता आली होती एका मॅगझिनमध्ये. तर 7 P म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट, पॅकेजिंग, प्राइसिंग, पीपल, प्लेस, प्रमोशन आणि प्रॉफिट असे 7 त्याच्यातले मुख्य घटक
असं घेऊन मी लेखमाला लिहिली. तर उद्योजकांना अशा प्रकारचे म्हणजे टेक्स्टबुक सगळी भरपूर आहेत, पण ती अशी वाचायला कंटाळा येतो त्याचा. तर अनुभव समृद्ध असं काही जर का असेल तर PhD म्हणजे फारच मोठं झालं. तुम्ही एकदम म्हणजे टेक्निकल शब्दांमध्ये न मांडता अनुभवांच्या माध्यमातून कथनात्मक आणि अशा सतत म्हणजे स्वरूपात. आता कसं की जी काय आता आपल्या समोर प्रोडक्ट आहेत, कॉम्पिटिटर आहेत किंवा दुसऱ्या क्षेत्रातली पण उत्पादन आहेत, तर त्यांचं आता काय चालू आहे आणि आपण काय केलं पाहिजे असं जर का विस्तृत. आणि सॅटर्डे क्लब जो आता एक उद्योजकांची संघटना आहे, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा बरेच उद्योजकांशी सतत संपर्क येत असतो की उद्योजक घडवण्यासाठीचं ते एक व्यासपीठ आहे की मराठी लोकांनी आपण स्वतः उद्योग तर केलाच पाहिजे, पण लोकांनी सुद्धा उद्योग किंवा त्यांना काही मदत करता आली त्याच्या उद्योगात त्यांना काही खास काळजी वाटेल तर मदत करायची ते संघटनेचं काम आहे. तर तुम्ही म्हणता तसा प्रयत्न करता येईल अजून 1-2 वर्षांनी, कारण अजून परीक्षित माझा मुलगा तो जरा ह्याच्यामध्ये आला किंवा आमची टीम जरा सक्षम झाली, कारण त्याला खूप वेळ द्यायला लागतो. तुम्हीच आता मला सगळं PhD केलेली आहे तर विचार करायला हरकत नाही की अशा स्वरूपाचं. तर आधी 1-2 पुस्तकं काही मार्केटिंगच्या संदर्भामध्ये की आता 7 Ps आहे तर त्याचं एक पुस्तक करायचं असं मी ठरवतोय की त्या माध्यमातून लोकांना किंवा उद्योजकांना नवीन येणाऱ्या लोकांना खूप त्याचा फायदा व्हावा. बरं, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. तुमच्या उद्योजकीय प्रगतीची दखल अनेक संस्थांनी घेतली. सगळ्यात अविस्मरणीय आणि लक्षात राहणारा असा पुरस्कार सोहळा कुठला? पुरस्कार जेव्हा आपल्याला पहिला जो पुरस्कार आपल्याला असतो त्याचं त्याची गोडी किंवा त्याचे महत्त्व खूपच सगळ्यात जास्त असतं. बरोबर. आणि मला आठवत आहे की मराठी व्यापारी मित्रमंडळ म्हणून दादरची संघटना आहे, जयंत साळगावकर त्याचे माननीय जयंत साळगावकरजी त्याचे अध्यक्ष आहेत. बरं. तर तो मला पहिल्यांदा उद्योगशील पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळी राम नाईक साहेब पेट्रोलियम मंत्री होते जनता ह्याच्यामध्ये, आणि तो दादरला त्यांनी दिला होता. तर त्या ह्याचं खूपच म्हणजे सुभाष दांडेकर वगैरे होते त्यावेळी, सगळे नामांकित मंडळी त्याच्यामध्ये होते त्यावेळी. आणि आपण काहीतरी करत असतो त्याची कोणीतरी दखल घेतली आणि आपण कितीतरी वर्ष जवळजवळ म्हणजे तो तरी झाला 2000 साली तो मिळाला होता. मग मालिका सुरू पुरस्कार झाली मिळाले. दरवर्षी महाराष्ट्र चेंबर्स खूप म्हणजे पण पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्या पुरस्काराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी आणखीन वाढल्यासारखी वाटते आणि तुम्ही सतत पितांबरीच्या नवीन उत्पादनांसाठी सुद्धा सतत वेगवेगळे प्रयोग करत असता. तर हे कसं काय सगळं सांभाळता मग? जबाबदारी वाढते, जबाबदारी असतेच ती आणखीन वाढते. त्यामुळे असं वाढते असं नाही म्हणता येणार. की आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि आपण आणखीन चांगलं केलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा एखादा उद्योग असं म्हटलं की 100 कोटी जेव्हा करायचं होतं तर तेव्हा लक्षात आलं की तांब्या पितळाची भांडी किती असणार. भारतभरात आम्ही पोचलो होतो. मग आम्ही पितांबरी बार आणला. मग आता लक्षात आलं की नाही गृहिणींना आता माहिती आहे म्हणून मी तर नवीन तेलाच्या क्षेत्रामध्ये आम्ही येतो. सप्तशक्ती आणि भूशक्ती अशा नावाने आम्ही 2 तिळाचं तेल आणि शेंगदाणा तेल असं आम्ही आता मार्केटमध्ये आणलेलं आहे. आणि नवीन आता 3-4 राज्यांमध्ये तो कर्नाटक, महाराष्ट्र असं त्याचा व्यवसाय आम्ही सुरू केलेला. म्हणजे पूर्वी कसं फक्त भांडी घासण्याचं पुरतं पावडर होती, आता त्याच्यात वेगवेगळे खाण्याची वस्तूमध्ये आपण जातो. त्यामुळे जबाबदारी आपोआपच वाढते की त्याच्या जे काही गुणवत्ता आहे त्याची की कोणालाही कधी त्याचा त्रास होऊ नये. अर्थात FDA किंवा हे सगळ्या लायसन्सिंग अथॉरिटीज असतात. आणि औषधाच्या आयुर्वेदिक औषधाच्या क्षेत्रात सुद्धा आता आम्ही येतोय. क्युरॉन हे आमचं एक प्रसिद्ध उत्पादन आहे, पण त्याच्यावर पोटात घेण्याचं काही क्विटेक की गोळीच्या स्वरूपामध्ये किंवा हाडांच्याच लोकांना आता खूप समस्या आहेत, तर त्यासाठी पण उत्पादन आम्ही घेऊन येतोय. आणि ॲलोपॅथीचं कुठलंही उत्पादन बनवायचं नाही असं आम्ही ठरलं की आयुर्वेद हा आपला वारसा आहे. आणि तो जर का आपण जसं सॉफ्टवेअर हे जे एक क्षेत्र आहे की ज्याच्यामुळे भारतीयांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे, तसं मला नाही वाटतं की आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप भारतीयांना आपल्याला संधी आहे. आणि त्याच्यामध्ये जर का संशोधन उद्योजकांनी काय जर का केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की साईड इफेक्ट्स न येता खूप चांगली औषधं आपण देऊ शकतो जगाला. दरवर्षी ठाणे जनता सहकारी बँकेचा कार्यक्रम व्हायचा आणि त्याच्यामध्ये सामाजिक संस्थांना ते मदत द्यायचे. तर ते एक मनामध्ये असं बिंबलेलं होतं की जशी ती एक बँक आहे की कॉपरेटिव्ह लोकांनी चालू केली, लोकांसाठी लोकांचा पैसा लोकांना, तसंच पितांबरीमध्ये असं माझ्या मनामध्ये यायचं की सनातन संस्थे त्याच्यात आल्यानंतर की आपण जे काही पैसे बरोबर आहे त्यांचे पैसे घेतले, त्यांना त्याचं वस्तू दिली, आपल्याला जो प्रॉफिट मिळाला तर ह्याच्यामध्ये लोकांचा सुद्धा थोडासा अधिकार आहे या प्रॉफिटमध्ये. आणि मग तो आपण त्यांची जी कृतज्ञता आहे की त्यांच्याबद्दलची जी बांधिलकी आहे ते आपण कशा प्रकारे आपण परत करू शकू. तर मग पितांबरी सगळ्यांच्याच घरोघर आहे. मग लोक निरनिराळ्या कामासाठी शैक्षणिक काही उपक्रम असतील, जसं आत्रेकट्टा आहे किंवा ठाण्यामध्ये अनेक संस्था आहेत सामाजिक काम करणारे, गणेशोत्सव असतील, नवरात्र असतील किंवा शाळांची स्नेहसंमेलनं असतात, तर त्यांच्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणू शकतो. पितांबरी सगळेच जण वापरतात.
मग आम्ही त्याचं नियोजन करून दर महिन्याला एक बजेट बनवलं की महिन्याला आपल्याला त्याच्यामध्ये विक्री किती होते किंवा पितांबरीची विक्री किती वाढेल ह्याचा संबंध न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणून दर महिन्याला आपण काही पैसे बाजूला करायचे आणि त्याचे नियम की एक महिनाभर आधी ज्यांचे अर्ज येतील त्यांना त्याची मदत देणं आणि पितांबरीचा बॅनर वगैरे काय जो लावायला पाहिजे किंवा तो त्याचा आहेच नियम त्याचा. पण अशा प्रकारे मग आम्ही करायला लागल्यानंतर मग खूप समाधान मिळायला लागलं की आपण काहीतरी नुसतंच एक व्यापारी म्हणून आपण नाही करतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि जिथे आणि असं पण आम्ही ठरवलं की खूप मोठ्या मोठ्या म्हणजे एकदम फिल्मफेअर अवॉर्ड अमुक अमुक असं केलं की मग प्रसिद्धी खूप मिळते, पण छोटे जे संघटना असतात म्हणजे नाट्य शिबिर असतील किंवा अनेक कलागुण जोपासले संगीतावर म्हणजे जे धडपडतायत आणि उभं राहू पाहतायत त्यांना आधार द्यायचा, त्यांना आधार. आणि ते आपल्या बरोबरच म्हणजे आपण जसं मोठं होतो की ठाणं मोठं झालं तर आपण मोठे झाल्याचा काहीतरी फायदा आहे. खरी गोष्ट आहे. याच्यावर एक प्रश्न मला आठवतोय की कुठलीही संस्था उभी राहत असताना कोणीतरी पाठीशी असलं तर एक हत्तीचं बळ येतं किंवा आधार येतो. अनेक छोट्या छोट्या संस्थांना तुम्ही म्हणून आर्थिक मदत करता. तर तुम्ही जेव्हा उभरत्या काळात होतात तेव्हा अशी काही विशेष नावं तुम्हाला सांगावीशी वाटतात का की ते भरघोसपणे तुमच्या पाठीशी आर्थिकच नव्हे पण एक मॉरल सपोर्ट आपल्याला लागतो तो द्यायला? आठवत आहे की अनेकच संघटना म्हणजे बाबा तर आपण म्हणू की गॉडफादर सारखेच ते मागे होते की सुखांच्या याच्यामध्ये किंवा काही असलं तर स्वतः बरोबर यायचं. ठाणे जनता सहकारी बँक ही बँक म्हणून पहिल्यापासून आमच्या मागे उभी होती आणि आगाशे असतील किंवा त्यावेळेचे सगळे ते डायरेक्टर केळकर साहेब असतील किंवा आतापर्यंत ते रवींद्र कर्वे असतील, वैशंपायन आहेत किंवा उतेकर आहेत, ही सगळी मंडळी बँकेची होती. तर संघाचे सगळे जे पदाधिकारी आहेत अच्युतराव वैद्य असतील किंवा डोंबिवलीचे सुद्धा पटवारी काका असतील किंवा चक्रदेव असतील आणि हे आत्रेकट्टा किंवा ह्या ज्या सगळ्या चिटणीस सर आहेत किंवा आमचे शाळेचे आमचे मुख्याध्यापक आहेत मेंढळे सर असतील. खूप मोठी टीम आहे तुमची. खूप म्हणजे सगळ्या जवळ पितामध्ये ठाण्यातलं असं परिवार आहे आणि सातत्याने भेटून बाबा ह्या सुधारणा करा किंवा हे अमुक अमुक तुम्ही असं करा. हे सगळे उपक्रम लोकांच्या समोरच असल्यामुळे लगेच फोन करून ते आम्हाला सांगत असं की तुमचा हा उपक्रम बघितला, हे प्रोडक्ट बघितला, याच्यामध्ये ही अशी सुधारणा करा. मी तो अधिकारा नाहीत, मी तो आम्हाला सगळे ते कुटुंबातले सदस्यच वाटतात की काही चुकलं तर आपल्याला नीट मार्गदर्शन करणार आहे. आणि त्या ह्याच्यातून तसं आमचे सॅटर्डे क्लबचे भिडे साहेब आहेत की उद्योजकांच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या चेंबरमधली पण सगळी जी माणसं आहेत मोठी मोठी अगदी मनोहर जोशी सुद्धा त्या जागतिक मराठी चेंबरचे अध्यक्ष असताना त्यांनी सुद्धा किती वेळा तरी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा ह्याच्यामुळे पितांबरी घडत गेली असं मला वाटतं की त्याच्यामध्ये माझा वाटा खूप छोटा आहे की ते सांगतील तसं आम्ही मात्र करत गेलो. मोठ्यांना मान देत गेलात आणि त्यांचं ऐकत गेलात. शालेय महाविद्यालयीन जीवनातले काही थोडक्यात एखाद दोन अविस्मरणीय असे अनुभव सांगा ना. शाळेमध्ये मला आठवत आहे की आम्ही सगळ्या मुलांना म्हणजे मला ब्रँडिंगच्या वरून असं आठवत आहे की प्रत्येक मुलाला एक आम्ही असं नाव ठेवलेलं होतं, त्याचं टोपण नाव. म्हणजे त्याच्या त्या टोपण नावानेच आम्ही हाका मारायचो. म्हणजे मला असं वाटतं की आपण ब्रँड नेम कशी काय आपण शोधली तर ब्रेन स्टॉर्मिंग करून. तर म्हणजे त्याला उंदरा, एखाद्याला बुनिया वगैरे अशी सगळी गमतीची म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुला म्हणजे त्याचं नावाने आम्ही कोणाला म्हणून प्रॉडक्टला नावं खूप चांगली सुचतात. तर शाळेचं जीवन म्हणजे मंतरलेले दिवस होते आणि मौज मजा खूप केली. म्हणजे अभ्यासात आमचा कधी असा नंबर वगैरे पहिला नव्हता, त्यामुळे तिथे कुठलीच बक्षिसं मिळाली नाही. त्यामुळे आता जी बक्षिसं मिळतात त्याचं खूप कौतुक वाटतं. महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला आपण डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं असं नाही कधी वाटलं? इंजिनियर व्हावं असं वाटलं होतं मला आणि त्या दृष्टीने पण मला मार्क कमी मिळाले होते 12वीमध्ये. अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण मला नेहमी नंतर असं वाटतं की खूप हुशार मुलं जे आहेत, मी तर जे उद्योजक झाल्यानंतर आता ते असं म्हटलं तरी त्याला हे नाही होणार की कोल्याला द्राक्ष आंबट पण डॉक्टर मला अजिबात व्हायचं नव्हतं. पण इंजिनियर होऊन काहीतरी आपण करू असं एक वेगळी होती. पण प्रत्येकाची डेस्टिनी वेगळी असते. मला असं वाटतं उद्योजकता किंवा आपलं एक व्यवसायाचं स्वरूप आहे ना, ते आपण शोधत जाणं ह्याच्यात मजा आहे. म्हणजे आपण काहीतरी ठरवायचं आणि ते अचीव्ह करण्यापेक्षा ती जी एक डेव्हलपमेंट आहे की हे उद्योजक त्याच्यात पण आम्ही आता हे प्रोडक्ट होतं आम्हाला डिव्हिजन माहिती नव्हती. तर त्याचप्रमाणे शिकत असताना सुद्धा की असं वाटतं की आपण इंजिनियर नाही झालो तर आपल्याला पुढे काय करिअर करता येईल का. पण मग नंतर असं लक्षात आलं की हुशार मुलांना भरपूर मार्क मिळतात, त्यांना पटकन नोकऱ्या मिळतात आणि साधारण 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत नोकरी मिळाली तर कोणी रिस्क कशाला घेईल आणि मग तो नोकऱ्याच करत राहतात. आणि मग सोडायची कधी, मग लग्न झालं, मग बायको म्हणते अरे माझी पण नोकरी आहे, मग साधारण सोडली जात नाही नोकरी. तर मराठी उद्योजक म्हणजे सुरुवातीलाच जर का शिक्षण झाल्याच जर का उद्योजकतेमध्ये आलं तर मला असं वाटतं ते यशस्वी होऊ शकतील. आणि इंजिनियरच झालं पाहिजे असं काही त्याचं हे असणार नाही. म्हणजे मग इंजिनिअरिंगचा उद्योग काही केला असता जर का झालं असतं तर
पण असं काही वाटत नाही की इंजिनियर नाही झालं तर काही दुःख बी काय अजिबात नाही वाटत. खूप छान चर्चा रंगते आहे, ही संपूच नाही असं वाटतंय, पण घड्याळ कुठेतरी खुणवतंय. तरी सुद्धा जाता जाता एक अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न. इतकं स्पर्धेचं युग आहे, भयंकर स्पर्धा आहे, कुठेतरी कधीतरी असुरक्षित असं वाटतं, त्यावेळेला आपण कोणाकडे तरी श्रद्धेने बघतो. तुमची श्रद्धा नक्की कशावर आहे? चांगला प्रश्न आहे. खूप वेळा म्हणजे जसं फॅक्टरीमध्ये मागे स्ट्राईक झाला होता किंवा व्यवसायामध्ये खूप चढ उतार असतात. एखादा प्रॉडक्ट आपण किती क्वालिटी जरी चांगली ठेवली तरी आम्ही ते आउटसोर्स केला होता बार, तर त्याच्यामध्ये गुणवत्तेचे प्रॉब्लेम आले होते. तर त्यावेळी सगळं उत्पादन आम्हाला मार्केटमधून परत घेऊन आम्हाला दुसरं उत्पादन तेवढ्याच पैशांमध्ये द्यायला होतं. खूप 10 लाख 15 लाखाचा फटका बसला होता. पण सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करायला लागल्यानंतर आपल्याबरोबर देव आहे अशी सतत एक भावना असते आणि त्याचे बऱ्याचदा संकटाच्या वेळी आपण प्रार्थना केली तर त्याच्या अनुभूती पण खूप वेळ आलेली आहे की कोणतरी कुठल्या तरी स्वरूपामध्ये येऊन आपल्याला मदत करतं आणि त्या संकटातमधून आपण सुखरूप बाहेर पडतो. आणि त्याच्यासाठी रोज आपण काहीतरी म्हणजे पूजा रोज केली पाहिजे किंवा रामरक्षा भीमरूपी किंवा विष्णू सहस्त्रनाम सत्यनारायणाची पूजा जी काय आपल्याला आमच्या घरामध्ये हे सगळं बाबा पहिल्यापासून करत होते. तर ते अधिक जेव्हा संकट येईल तेव्हाच न हे करता रोजच काही आपल्या दिनचर्येमध्ये देवाचं जर का आपण काय केलं तर मला त्याचा खूप चांगला अनुभव आला आहे. आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक सतत आश्वासक वाक्य म्हणजे चढ उतार झाला तरी अशी आता भीती वाटत नाही की काहीतरी मोठं साध्या संकटातून आपल्याला मार्ग पण अशी सापडतो. कुठली तरी एक शक्ती सतत नक्की आहे निसर्गामध्ये आहे. आणि नंतर लक्षात आलं की पितांबरी हे सुद्धा एक देवीचंच नाव आहे. म्हणजे आम्ही तर बघत होतो पितांबरी आम्हाला वाटलं आम्ही ते कॉइन केलेला वर्ड आहे पण ते पण देवीचं तिकडे मध्य प्रदेशमधून एका ठिकाणी देवीची शक्ती त्या त्याच्यामध्ये शब्दामध्ये आहे. आहे. पितांबरी म्हटल्यामुळे नामस्मरण पण होते. मंडळी, जेव्हा आपल्याला वाटत असतं की आपण हरणार तेव्हा नक्की आपण हरतो. जेव्हा आपल्याला वाटत असतं की आपण नाही जिंकणार तेव्हा आपण नाहीच जिंकत. परंतु जेव्हा आपल्याला वाटत असतं की मी जिंकणारच तेव्हा आपण नक्की जिंकतो. कारण जगात अवतीभोवती असं दिसून येतं की यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरू होतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि म्हणूनच पुढे उद्योजकच होणार. आणि रवींद्र प्रभुदेसाई हे उद्योग क्षेत्रात एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्धीला येणार याचे कुठेतरी धागेदोरे हे त्यांच्या बालपणामध्येच होते. वह पथक्या पथिक पथिकता क्या जिस पथ पर बिखरे शूल नहीं, नाविक की धैर्य परीक्षा क्या जब धारा ही प्रतिकूल नाही. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अतिशय मेहनतीनं श्रद्धेनं आणि संयमानं ज्यांनी या क्षेत्रात यश मिळवलं त्या रवींद्र प्रभुदेसाई यांच्याशी आपण आता संवाद साधला. सर, आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद.